बापा बापा योगेश, आज कोणी कोण सूर्य निघाला म्हटलं पश्चिमेकडून? नाही मोठी आई, जिकून निघते तिकूनच निघाला सूर्य. हा काय, कसा काय आला मग? कसं काय दर्शन दिलं म्हटलं? काय करा मग मोठी आई, आता कंडिशनच माही तशी आली आहे म्हणून दर्शन द्या लागलं. लय वाईट दिवस चालू आहे मोठी आई, माय खरंच सांगतो, लय बेकार दिवस चालू आहे. बायको साथ नाही देऊन राहिली, सासू सासरे बरोबर बोलून नाही राहिले, आणि आई बापाले सांगा तर आई बाबाने हात वर केले. मले तर समजून नाही राहिलं काय करावं ना काही नाही. कुठं जाव. काहून म्हटलं, तुझे दोस्त मित्र होते, सासू सासरे होते, तुझ्या बायकोचा पूर्ण परिवार होता. तिकडे जाताना इकडे कसा काय आला म्हटलं? इकडे येत नको जात जाऊ बरं. ना आमच्या डोक्याला ताप लावत नको जात जाऊ बिना कामाचं. काय मोठी आई, आता आई तर बोलतेच बोलते, बाबाही बोलते, आता तूही बोलतं काय? तुम्ही सगळेच जण माया संग असे वागान, मले हेदाड वादाड करान तर मी कोणाजवळ जाईन? मी तुमचा पोरगच होईन. आता झाली गलती, गलती एक वेळा झाली, मला पश्चाताप आहे, मीनं गलती केली. मग एवढा राग मोठे आहे? का माया संग बोलत नाही, मले घरात येऊ नाही देत. घरी आलो तर आईनं दरवाजा लावला, कुलूप लावून चालली गेली. तर कुठं जाईन मी? आता आईच्या घरी नाही येणार, मायाजवळ नाही येणार तर कोणाजवळ जाईन मी? कोणाजवळ जाणार आहे? अरे तू तेव्हा तसा वागला त्याच्या संग. किती कठोर मन केलं तू न मायबापासाठी. बायकोचं ऐकत होता, मायबापाले हाकलून दिलं, जा तुम्ही. ढंगानं बोलणं नाही, बायकोचं ऐकणं. मग ते लोक काय करन? तुझ्यासाठी माया लावन काय? प्रेम दाखवन काय तुझ्यासाठी? तुनं चांगलं वागवलंच नाही दोघाले तर कसे काय प्रेम दाखवणार आहे? असं नाही, चला बा गेले तर गेले. कधी त्याले पाहाले नाही आला, कधी त्याले भेटाले नाही आला. कधी आला तू माया घरी? भले तू आईच्या घरी नाही येता, पण माया घरी तर येऊ शकत होता ना. मोठ्या आई बाबाची तब्येत कशी आहे, काय आहे, त्याच्याजवळ पैसे आहे नाही आहे, विचारपूस करायला आला तू 3 वर्षातून एखाद्या वेळेस. ना आता आला आई आई बाबा बाबा करत. न म्हणतं मला घरात नाही येऊ देत. बरं केलं कुलूप लावून गेली तर. अन म्हटलं तुझं घर काही इथं नाही आहे, जे तुझं घर आहे ना तिथं जाय, मस्त राय. तुले 2 हात आहे, पाय आहे, मस्त कामाला जात जाय, कमावत जाईन, राहत जाय. काल इकडे तिकडे भटकून राहिला आहे ना तुझ्याजवळ 2 हात कमावाले. मोठ्या आई, एक तर मी लय टेन्शन मध्ये आहे, आणि त्याच्यात तूही मला टेन्शन देतं. टेन्शन घेऊ घेऊ पागल होऊन जाईन मी एखाद्या दिवशी. आता तूही मला सपोर्ट नाही करत, तूही मला चांगल्या गोष्टीने सांगत, तूही मला हाकलण्याचाच प्रयत्न करून राहिली. सांग बा, मी काय मारठोक केलं होतं काय आई बाबाले? हात तर उचललाच नाही आई बाबावर. अरे मारलेला घाव तरी जेवढा आपल्याला लागत नाही ना, तेवढं घाव म्हटलं बोलण्याचं लागते म्हटलं हृदयात. म्हणून एक टाइमले मारलं तर चालते, पण असं बोला नाही लागत. बोललेलं घाव एकदम बेकार राहते. तोंडातून निघालेले शब्द ना कधी बी सोचून समजूनच बोला. एकदा तोंडातून निघालेले शब्द कधीच वापस नाही घेता येत, हे गोष्ट लक्षात ठेव बाबू तू. म्हणून काही बोलायच्या पहिले सोचून समजून विचार करूनच बोलत जाय. माया बहिणीले काही परेशान करू नको तू. जाय बा इथून जाय, राहू दे त्याले. तिले काही पागल नको करू तू. यार मोठ्याई प्लीज मला माफ करून द्या, तुम्ही माफ करून द्या. सगळेचे सगळे तुम्ही मायाच मागं लागले. मी मान्य करतो माझी गलती झाली, पण आता तुम्हीच मला जवळ नाही करून राहिले. बसलाच आहे का इथं? दोपटी बेलनं घेऊन निघणं तुझ्या गावाच्या रस्त्यानं बसला इथं. जाय म्हटलं, उठ. माझ्या अंगणात नाही पाहिजे, माझ्या दाराजवळ नाही पाहिजे. तू असाच म्हणत होता ना मला, माझ्या घरासमोर नाही पाहिजे, माझ्या घरात नाही पाहिजे, मला दिसले नाही पाहिजे तुम्ही. आता काय आला इथं माझ्या दारापुढं? निघ म्हटलं, निघ. मी तुला ओळखत नाही. मोठी आई समजाव ना आईले, किती बोलून राहिली आई मले आली तेव्हापासून. समजाव ना तिले, येऊ दे ना मला घरात. बोलू दे ना, बोलते तर. तू बोल ना, आता त्याची बारी आहे तर ते बोलते. जशाले तसं तर भोगणंच आहे ना. तुया कारण त्याले परेशानी झाली, आता त्याच्या कारण तुले परेशानी होईल. नाही त्याच्या कारण तर होऊनच नाही राहिली. उलट तू चाला ना त्याले परेशान कराले. शांताबाई याले हाकल बा तू. खरंच सांगतो, माझ्या दारापुढं नाही पाहिजे. हाकल याले इथून. नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे, याचा ना माझ्या काहीच रिश्ता नाही आहे. मी याले ओळखतच नाही. जाय रे इथून. योग्या उठ बरं, उठ. परेशान नको करू. गावातल्या लोकांना तमाशा नको दाखवू. उठ बरं तू. रुपा काय होय म्हटलं? हे कायचा आवाज होय जोरा जोरात? चंद्रकला काकू, शांता काकू, कोणाला बोलून राहिला एवढ्यानं? निघितून कायले आला, इथं नाही पाहिजे. कोण आलं म्हटलं चंद्रकला काकूच्या घरी?
अव प्रीतीताई, चंद्रकला काकूचं पोरग आलं म्हटलं. हा काय चंद्रकला काकूचं पोरग? माय बाई पाय ना, आतापर्यंत मला असं वाटे काही आईले लेकरच नाही आहे बा, बुढी बुडाच आहे म्हणून आले आपल्या गावात रावाले, म्हणजे शांता काकूच्या सहाऱ्यानं. काय ले प्रीतीताई, पोरग आहे ना, सुनई आहे. हा तर यानं माय बापाला हाकलून दिलं घराच्या बाहेर बायकोसाठी. बायकोचं ऐकलं ना, आता म्हणते त्याची बायको सोडून गेली. हा काय तिकडे काय आला मग बापा, बायको सोडून गेली तर काय लिहिन आता? आता बायको सोडून गेली तर शेवटी कोणाजवळ येईन? माय बापाजवळ. चाला तो आई आई बाबा बाबा करत. अच्छा म्हणूनच म्हणत असन काटा काय आला बा, एवढ्या दिवसापासून नाही आला तू, एवढ्या वर्षापासून, म्हणून त्याला म्हणत असन का तू आमच्या दारावर नको येऊ. मी ना तर पाहिलं नाही त्याला कसा आहे काय आहे तर. अम्मा बाई काय माणूसचा माणूस दिसते तो, चांगला दच्चळ वच्चळ. हा चांगला माणूसचा माणूस दिसते ना, कर्र दाढी मिशी. हा न चांगला हट्टकट्टा आहे ना. काकाजी तरी बारीक दिसते त्याच्या समोर. हा पण तो चांगला जाडा जुळा आहे ना. आमची तर हे राणीचे बाबाच म्हणते, रुपा कोण आहे म्हणते, ह्या म्हणते. मी म्हटलं काय माहिती, म्हटलं असं म्हटलं कोणाच्या घरी आला पाहुणा. आता कोणी ना कोणी येत राहते, आपण काय सगळेले थोडी ओळखतो. हा ज्याला आपण पाहून राहतो त्याला बरोबर ओळखतो. हा ज्याला नाही पाहून राहत त्याला नाही ओळखत. त्याच्यानं मी म्हटलं माहित नाही बा. मग शांता मावशीनं सांगितलं मला चंद्रकला मावशीचं पोरग आलं म्हणून. हा काय पण असं नाही करा बाई पोराबारानं. हा माय बापाला घराच्या बाहेर हाकला लागते काय? एक तर माय बापाला घरीच ठेवायला पाहिजे होता आणि तो निघून जाता बायकोले घेऊन कुठं रूम करून राहता. हाय का नाही बा? आता बुढी बुड्याचं घर होय, माय बापाचं घर होय, त्याला कोणी काढते काय? हो ना प्रीतीताई, इथं तर उलटच आहे. हा चंद्रकला काकू कायले निघते घराच्या बाहेर, पोराले आणि सुनीले काढून देते घराच्या बाहेर. जाय बा, तुम्हाला जिथं जावाच आहे तिथं राहायचं आहे. आपण स्वतः घर नाही सोडते. अहो आशा, चंद्रकला मावशीनं घर नाही सोडलं, पोरानं आणि सुनीनं हाकललं चंद्रकला मावशीले. हा त्यानंच तर हाकललं. हे का जबरदस्ती निघाले काय? गलती पोराची आहे ना. हो ती आहे, पण पोराचंही चुकलं नव्ह. हा माय बापाले घराच्या बाहेर कायले काढा, कोणी काढते काय? हा कोणाची एवढी हिंमत आहे माय बापाले घराच्या बाहेर काढा? घर त्याचं, दार त्याचं, सगळं काही त्याचंच, आणि त्यालाच उलट घराच्या बाहेर काढते. वा रे वा. हा स्वतः निघाले पाहिजे होते. स्वतः कुठं चालले जाते? हा कुठं मुंबई दिल्ली पुणे जिथं जायचं तिथं जाते, मस्त राहते, कोण्या कंपनीत काम करते. पण माय बापाले नाही काढायला पाहिजे होतं. काय माहित हो रुपा, आता त्याच्या घरचं त्याले मालूम आहे का नाही बा? आपल्याला काय माहित आता मागचं पुढचं. नाही तर काय मग, आता जे जे आपल्याला ऐकायला येते तसं आपण म्हणतो हे चुकीचं आहे, हे गलत आहे, असं नाही वागायला पाहिजे होतं, तसं नाही वागायला पाहिजे होतं. आता त्याच्या घरी जाऊन कोणी पाहिलंय काय सून कशी वागते आणि सासू कशी वागते? हा ते तर आपल्या घरातलं आपल्याला माहित आहे ना. आता माझ्या घरातलं मला माहित आहे, है का नाही बा? हो ना, सगळ्याला आपापल्या घरातलं माहित राहते. हा झालं ते झालं लेकाले, पण घेऊन घ्यावा ना आता घरात. हा कायले बाहेर ठेवत असन त्याले? आता बायकोही जवळ नाही करत, सासू सासरे जवळ नाही करत, तर मायबाप नाही त्याला जवळ करन तर कुठं जाईन तो? टेन्शन नाही घेणार काय? आणि टेन्शन घेऊन काही कमी जास्त केलं त्यानं तर कोणाचं जाईन मग? हा काय सासू सासऱ्याचं जाणार आहे का मायबापाचं जाणार आहे? हा तर कोण जाईन तिथं सांगाले? नाही काय प्रीती जाईन? कोण जाणार आहे सांगाले? आपलं ऐकन काय? आपण म्हणू येऊ द्या घरात, ठेवा घरात. हा तर आपल्याला उलटे सिद्धे बोलले तर काय करन बापा? नाही तर काय मग. आणि घरगुती भांडणं राहते तर घरगुती भांडणात घुसाई नाही लागत. नवरा बायकोच्या भांडणात, सासू सासऱ्याच्या भांडणात, बाहेरच्या आहे ना त्याच्या झगडेमध्ये नाही जा लागत. कारण की त्याच्या घरचे झगडे काही हो चांगले राहते, पण आपण जाऊन आपण काय वाईट व्हा? भले आजूबाजूचे भांडणं झाले, जसं समज तुझं झालं, आशाचं झालं, तुमच्या दोघीच्या भांडणात येऊ शकतो मी. पण असे तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात, जावाच्या भांडणात नाही येऊ शकत बा. हो ती आहे त्याचे घरगुती झगडे ना, आपण जाऊन काय बोलाव तिथं? जाऊन तर पाहू, ऐकून तर समजावून सांगू, येऊ द्या म्हणा घरात. पश्चाताप झाला ना त्याले, चुकलं म्हणते, मला माफ करा असा म्हणून तर राहिला तो. येऊ द्या आई म्हणते मले, आता तुमच्याशिवाय कोण आहे म्हणते, कुठं जाऊ? विचारा किती वेळेचा असा रडल्यासारखा आवाज झाला त्याचा. खरंच सांगतो, पोरी बारी राहिले, आता त्याच्या जागी मी जर राहिली असते ना तर रडायला लागली असते. त्याचं मनही रडून राहिलं असं आता पूर्ण, त्याचा जीव असा कातावल्यासारखा झाला असन. बायको सोडून गेली, किती टेन्शन मध्ये असन तो माणूस, विचार करा बरं. हो टेन्शन मध्ये तर असनच. चाल ना जाऊन पाहू थोडस, चाल. ऐको नाही ऐको, थोडस जाऊन तर पाहू तिथं. बरं चाल बा, तू म्हणतो तर चाल, नाही तर तशी तर माझी हिंमत नाही होत तिकडे शांता काकू आणि चंद्रकला काकू समोर जावायची. काहून नाही होत? जाऊ तर का आपल्याला मारण ठोकन का खाणार आहे आपल्याला तिथं? जाऊ तर चाल, जाऊन पाहू. बरं चाल. आई मले माफ करून दे प्लीज, आई मले माफ करून दे, गलती झाली. नाही म्हटलं ना, माफी गिपी काही मागू नको. तुया माया दिसताच नाहीये, जाय तू इथून, मॅड नको करू मला, आणि पूर्ण गाव काही जमा नको करू.
गावासमोर तमाशा करायला लावतं मले हा तुया कारणानं. हा जाय बरं, गाव जमा नको करू इथं. पाय व रुपा बिनफालतू आलो आपण. हा कशी बोलून राहिली माहिती आहे? बोलू दे ना मग, बोलते तर बोलू दे. चंद्रकला काकू, शांता मावशी, झालं असं म्हटलं आता. हा तुमचं पोरगं सोय झाली त्याच्यानं गलती. घरात घ्या त्याले, बसवा, शांततेने बोलणं होते. हा पोरगं सोय ना, आता गलती कोणाला नाही हो, सगळ्यांना होते. एकच वेळा गलती केली न त्यानं माफ करून द्या एक वेळा. हो डबल डबल गलती करा तर त्या माफ नका करजा. हा याच्या पुढे जर त्यानं गलती केली तर आता एक वेळा झाली गलती. हा आपल्या नाही होते, सगळ्यांनाच होते. हा गलती करतो तेव्हाच तर शिकतो आपण गलतीतून. हो आता समजलं ना त्याले, तर घ्या घरात घ्या, बोला. अहो रुपा, काय घरात घेऊ त्याले? हा तुम्ही म्हणता घरात घ्या काकू, घरात घ्या मावशी, काय घरात घेऊ? हा माझ्या नजरेतून उतरला तो, माझ्या मनातून उतरला. हा आता त्याच्या इकडे पावायची इच्छा नाही होत मले. खरंच सांगतो, त्याचं तोंडही पावशा नाही वाटत. आणि काय घरात घेऊ त्याले? आतापर्यंत आमच्या बुढीबुड्याची कदर नाही आली त्याले. आला एखाद्या वेळा, हा मले फोन नाही, याच्या बाबाले फोन नाही. हा मले तर फोन लावत नाही, पण शांताबाईले फोन लावता. हा शांताबाईले फोन नाही लावे, आमचा हालचाल नाही विचारे, कसे आहे, काय आहे, तब्येत पाणी ठीक आहे नाही आहे. हा एक वेळ चालू तर तेव्हापासून रिश्ताच तोडल्यासारखा केला ना त्यानं. ना आता आला बा. हा होते काकू, कधी कधी होऊन जाते. बायकोचा नशा होता तेव्हा त्याले, आता पूर्ण नशाच उतरला ना त्याचा. आता तुम्ही सांगा, तुमच्या पोरानं गलती केली, पण एकट्याची गलती होती का त्याच्यात? हा तुमची सून बी सामील होती ना. हा तिच्यानं, तिच्या ऐकण्यानं कोणताही माणूस बायकोचंच ऐकते. हे गोष्ट तर मानता ना तुम्ही? नाही तर काय, आता कोणताही माणूस बायकोचंच ऐकते. हा पण बायकोचंही ऐकलं पाहिजे, मायबापाचंही ऐकलं पाहिजे. हा म्हणजे एकाच साईडने घेतली पाहिजे. एवढं चुकलं पण योगेश भाऊचं. हा बायकोचं ऐकत होता, पण काकू मावशी संग चांगल्यानं राहिले पाहिजे होतं. हो बायकोलाही चांगलं, माय बापालाही चांगलं. हा माय बोलते काय तर तिला हटकाव, बायको बोलते काय तर बायकोले हटकाव. हा जास्त बोलू नाही द्या लागत, नाही तर मग बायकोले बोलते तर बोलूच द्या. हा ते किती ऐकन मग सूनबाई? नाही तर काय मग सून ऐकते ते एकदम सासूने बडबड नाही केलं पाहिजे. हा असं राहते, एक जण चुप राहते तर दुसरी नाही चुप राहावं लागते. ते तर आहे. हा एक हातानं तर टाळी वाजत नाही ना, दोन्ही हातानं टाळ्या वाजते. मग मी तेच म्हणून राहिली काकू, तर याच्यात योगेश भाऊचीच गलती नाही आहे, त्याच्या बायकोची गलती आहे. ते तर अलग झाली, आता भोगा कोणाला लागून राहिला? योगेश भाऊले. आता मायबापच आधार नाही देणार तर चुलत्या आधार देईन का? तुम्हीच सांगा बरं. मायबाप होते, त्याच्यानं जवळ घ्या, समजवा काय चालू आहे काय नाही. काय झालं, कायच्यानं झगडा झाला बा, काहून गेले, आता विचारपूस करा त्याले. हो थोडंसं त्याच्या मनाला समाधान वाटन. नाही तर तोही टेन्शन घेईन ना विनाकारण. इकडे तिकडे भटकन. नाही तर काय मग, अजून कमी जास्त झालं तर तुमचं मागं टेन्शन. आपल्या लेकरू होते काकू, किती म्हणू माय पोरग नाही होय. तुमचं मन दुखते, पण इथून गेल्यावर योगेश जर चालला जाईल ना तर तुमच्याच डोळ्यात पाणी येईन म्हटलं योगेशसाठी. अजून तुम्हालाच टेन्शन, कुठं गेला, काय गेला, कोणाच्या घरी आहे. तुम्हालाच अजून त्याचं टेन्शन येईन. नाही तर काय, कुठं गेला माय पोरग, कोणाच्या घरी गेला, कोणत्या गावी गेला, इथं फोन लावू दे, तिथं फोन लावू दे. हे केल्यापेक्षा, समोरचं टेन्शन घेतल्यापेक्षा जो काही तुमच्या डोक्यात राग आहे तो काढून टाका. त्याला घरात घ्या, बसवा, बोला. त्यालाही चांगलं वाटन, तुम्हालाही चांगलं वाटन. झालं हे झगडं भांडण काहीच नाही मावशी याच्यात. काय शांता मावशी, आता तुम्ही तर समजदार आहे, सांगा ना मावशीला समजावून. सोडून दे म्हणा राग, पोरगं होय. ते आहे, पण याच्यानं माया बहिणीले लय त्रास झाला व लय त्रास झाला. माया बहिणीचं मन किती दुखलं मला माहीत आहे, म्हणून मी चंद्रकलाचा भाग घेऊन राहिले. त्याच्यानं मी काय सांगावं आता. काय म्हणतं मग चंद्रकला? उघडता काय दरवाजा? घे त्याला घरात. शांताबाई, माय मन तर नाही आहे, पण आता ह्या म्हणून राहिल्या, ह्या समजावून राहिल्या, तर थोडंसं माय मन असं वाटते का घेऊन घ्यावं त्याला घरात. नाही तर मी तर त्याला घरात नाही घेत होती, पण यायनं थोडंसं सांगितलं मला तर घेऊनच घेतो. आता पोराची जिंदगी थोडी खराब करायची आहे मला. आमची जिंदगी तर झालीच म्हणा, अजून आहेच किती दिवस आम्ही. आता पोराची जिंदगी तर पाहा लागन. आता आमच्या संग कसाही वागो. नाही तर काय मग काकू, झाली एक वेळा गलती झाली, डबल चान्स नका देऊ. एक वेळा देऊन द्या त्याला चान्स, माफ करून द्या, एकच वेळा माफ करून द्या, डबल माफ नका करू. आम्ही म्हणतो म्हणून. पाय रे, ह्या आल्या ना, माझ्या गावातल्या बाया होय म्हटलं, पाय किती चांगल्या आहे. आल्या ना समजवाले, सांगाले का घेऊन घ्या काकू, घेऊन घ्या मावशी, पोरगं होय. हाय ना, चांगल्या आहे ना माया मैत्रिणी. अशा राहते म्हटलं चांगल्या जणी, चांगल्या मैत्रिणी, समजावून सांगणाऱ्या, झगडे नाही लावत म्हटलं, उलटे भडकवत नाही. धन्यवाद ताई, तुमच्या आईनं मला माफ केलं. अरे आम्हाला काय धन्यवाद म्हणता, तू आईले म्हण. हो ना, मावशीला ना काकाजीले माग माफी. बरं उघड मग चंद्रकला, दरवाजा उघड, घे त्याला घरात आणि पाणी गिनी दे.
जेवण घेऊन केलं तर त्या का उपाशीच आहे? नाही मोठी आई, जेवण नाही केलं मी, उपाशीच आहे. ह्या टेन्शन न 2 दिवसापासून जेवण नाही केलं मी. मला चक्कर येऊन राहिला, कमजोरी सारखंही वाटून राहिलं आणि डोकंही बन बन वाटते. पहा काकू म्हटलं मॅळवीन नाही तर तो टेन्शन न घ्या त्याला घरात. बरं उघड वा चंद्रकला, दरवाजा उघड, घे त्याला घरात, घे पाणी वाणी दे आणि जेवाचं दे काय बनवलं तर. जेवण करून घे. सोयाबीनच्या वड्या आणि पोळ्या बनवल्या. करून घे रे, जेवण करून घे, नाही तर अजून चक्कर वक्कर येईन. हो मोठी आई, करतो जेवण करतो. काय रे, कधी गेली म्हटलं? कधी गेली भावना घर सोडून? किती दिवस झाले? आई आता 15 दिवस झाले ते गेली. तर फोन लावा तर फोन नाही उचलत. माझा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला तिनं. आणि माझ्या सासूच्या मोबाईलवर लावतो तर तेही फोन नाही लावून राहिली, उचलत नाही. पण काहून गेली ते घर सोडून? काही झगडा वगडा झाला काय तुमचा कोणत्या गोष्टीसाठी? का तू मारला गिरला तिले? नाही आई, मी मारन काय तिले? मी हात उचलतो काय तिच्यावर? पण ते आपलीच मनमानी करते ना. पैसे नाही राहत तरी पैसे मागते. आणि दर महिन्याले 15 दिवसातून तिले पार्लरमध्ये जावायला पाहिजे. 1000 रुपये तर पार्लरमध्येच खर्च करून येते ते. 15 दिवसातून पार्लरमध्ये जाईन का? 15 दिवसानं जा लागते काय आई? महिन्यातून एखाद्या वेळा, 2 महिन्यातून एखाद्या वेळात चाललं जाव. ते 15 दिवसातून जावायला पाहिजे. हा काय कामागिमाले जाय ते? का पार्लरमध्येच जाय पैसे खर्च करायला? नाही जात ते कामागिमाले, नाही जात. घरीच तर आहे. पार्लरमध्ये जावायला पाहिजे तिले. आणि म्हणे शनिवार रविवारी मला घुमाले नेत जा. काय म्हणा, शनिवार रविवारी तुला घुमाले नेतो, पार्लरमध्ये नेतो? एवढी पैशावाल्याची पोरगी आहे काय ते? आता मायाच्या घरी होती तर घुमाले जाय काय गाडीवर? दर शनिवार रविवारी बोलायला लावते तर. हो ना, मोठी नखरे करते. हो, आणि आई बापाच्या घरी चालली ते. मन झालं कपडे भरली का चालली. आणि 2-2, 4-4 दिवस राहते आणि येतही नाही. आणि इकडे माझ्या डब्याचा वाका होते. मग तिले बोलाव तर म्हणते तुम्ही बोलत नका जाजू. मग तुमच्यानं बनवणं नाही होत काय, बनवून खाणं नाही होत काय, मलाच बोलते ते. बरोबर आहे ना, तू सूट देऊन ठेवली ना पहिलेपासून तिले. तूच तर नेऊन सोडत होता तिले. राय मस्त 8-8 दिवस. मग ते तशीच नाही पाहणार काय? हो, मी होती डब्बा बनवाले तर टेन्शन नाही होतं याले. राहू दे 8-8, 10-10 दिवस. मग आता मी इकडे आली तर आता फरक पडते त्याले. म्हणतच नाही होती तर डब्बा बनवून दे. आता आई नाही आहे तर होते म्हणतच ना आता माया वाका. बनवे असं भात वात ना खाई. काय माहित बनवत होता का बाहेरच खात होता का उपाशीच राहत होता. त्याले माहित बापा कसे काय दिवस काढले त्यानं तर. जाऊ दे, जास्त टेन्शन काही घेऊ नको. गेली तर जाऊ दे, पाहू लेकाले सांभाळचं. टेन्शन नको घेऊ, जेवण करतो. हो जेवण कर, काही टेन्शन नाही करा लागत. यायचं असं तर येईन, असं न्यायचं तर नाही येणार. किती चांगला नवरा पाहिजे तिले तर. हो ना, तरी तर तिच्याच मतानं चाले होय. तिच्याच मतानं आहे ते. कायले झाले पाहिजे? सगळं काही आहे तर भेटून राहिलं, बरोबर तर करून राहिला. घर तर पुरून राहिला. हो ना, पूर्णच तर करत होता घर घेऊन तर चालत होता. राहते ना शांताबाई, कोणती भटक भवानी. ज्याले रावाचं राहते ते राहते, ज्याले नाही रावाचं राहत ते नाही राहत. जाऊ दे ना, सोड विषयच काढ, बंद कर तिचा. असं म्हटल्यानं होते काय चंद्रकला? विषय बंद कर म्हटल्यानं विषय तर काढाच लागन ना. आता पहा नाही लागणार काय, येते नाही येत. याच असन तर ये म्हणा, नसन याचं तर डिवोर्स देऊन दे. हो ते तर आहे म्हणा. मग पाहून आता समोरचं जा लागन एखाद्या वेळेस तिच्या घरी. या लागन ना याच्या सासू सासऱ्याला भेटून. एक वेळा भेट तर घ्याच लागन. लय दिवस झाले भेट नाही घेतली. आता भेट घ्यावाच लागते आपल्याला. चांगल्यानं भेट घ्यावा लागते. जेवण करू द्या काकू, जेवण करू द्या. नंतरही बोलणं होते. भूक लागली म्हणते, 2 दिवसापासून उपाशी आहे. जेवण करू द्या, आराम करू द्या, मग थोड्या वेळानं बोल जा. हो, काय विचारपूस करायचा आहे तर नंतरही करणं होते. बरं कर, जेवण कर, आराम कर. आणि येतो मग मी संध्याकाळी. नाही तर ये जो मग चंद्रकला, घरीच ये जो तिकडे याले घेऊन. ठीक आहे ना शांताबाई, मी तुला लावतोच फोन. काय माय मन होते तर. एक तर माझं डोकं काम नाही करून राहिलं. पाहतो मी येईन, नाही तर तूच येऊन जाजो. लावतोच मी म्हणा तशी फोन तुला. हो लावजो मग. आली काय व तू दवाखान्यातून? हो आली ना. नंबर काय गेल्याबरोबरच लागला आमचा. आज काही गर्दी नाही होती, काही नाही. आणि ओळखीच आहे त्याच्यानं जास्त टाइम काही लागला नाही. काय चांगलं काम केलं ना मग आली तर. चला मग आता घरी. हो चला, नाही तर काय मग. चंद्रकला मावशी, टेन्शन नको घेऊ म्हटलं. टेन्शन फ्री राह. आणि हे राग आहे ते सोडून द्या आता. नाही तर मग अजून डोकं दुखन. हो, टेन्शन केलं ना तर डोकं दुखतेच. नाही, चांगलं माणूस बिमार पडते. नाही तर काय मग मावशी, काही टेन्शन नाही करा लागत. चला मग आता आपण जाऊ. हो चला. हॅलो,
हा बबिता, काय चालू आहे? काही नाही आई, बसली होती कामं गिमं करून. काय करते लक्ष्मी? लक्ष्मी काय खेळून राहिली ना. हा काय, चांगला आहे ना. आणि ह्या गेला असन शाळेत? हा शाळेत गेला ना, येईन तो 5:30 वाजता. 5:30 पावणे 6 वाजेपर्यंत येऊन जाते. हा काय, चांगला आहे ना, चांगला आहे. रोज जाते ना? हो हो, आता जाऊन राहिला ना, रोजच जाऊन राहिला. तब्येत आगी चांगली आहे तुमच्या? हा तब्येत आगी चांगली आहे ना. गण्याची आजी गेली असन वावरात? नाही, आज वावरात गिवरात नाही गेली, घरीच आहे. जाणारच होती, तेवढा चंद्रकला मावशी आली. रडबड होत होती, मावशी असं झालं तसं झालं. ह्या आला म्हणे आता चंद्रकला मावशीचा पोरग, आज आला तो. हा काय, तो तर येत नाही हो. आतापर्यंत तर कधीच नाही आला, आणि आता कसा काय आला? काय माहित आहे, काही झगडे वगडे चालू आहे वाटते. चंद्रकला मावशी सांगत होती म्हणे नवरा बायकोचे झगडे झाले असन म्हणे, तर ते गेली म्हणते घर सोडून. तर मग ह्या आता कुठं जाईन, तर तो आला आता इकडे मावशी जवळ यायले सांगाले. याचं म्हणणं असन का आता तिले समजवा आणि तिले घेऊन या बा, म्हणून आला असन तो. आणि ते काही ऐकत नाही, आणि ते आहे एक तर हुशार चंट, ते काही ऐकत नाही. ते तिच्याच मतानं वागते आणि तिच्याच मतानं राहते. ते कोणाची ऐकणारी बाई नाही आहे. हा काय, हो, तर म्हणून गण्याची आजी म्हणे जाऊन पाहतो म्हणे मी, असा कसा आला तर त्याला हाकलतो म्हणे, घरात नाही येऊ देत म्हणे, पाय नाही ठेवू देत. तर बोलायलाच गेले. हा काय, टेन्शन नाही, टेन्शन नाही बापा. आता चंद्रकला बाईच्या मांग आतापर्यंत मस्त पोरीचं टेन्शन नाही, लेकराचं टेन्शन नाही, नातवायचं टेन्शन नाही, सुनीचं टेन्शन नाही, पोराचं टेन्शन नाही. मस्त बुडी बुड्याचं करणं न खाणं होतं. आता झोमाळं नाही, झोमाळं लागते नाही. नाही तर काय मग, टेन्शन नाही, टेन्शनच झालं ना आता विनाकारण. नाही तर काय मग. लय वेळची गेली काय तर शांताबाई? हो, लय वेळची गेली ना, अजून येवाचीच तर हाय. हा काय, तू नाही जाऊन पाहिली मग तिकडे? मी गेली असते, पण मग घर उघडं राहीन ना, आणि लक्ष्मी खेळून राहिली. मग अजून मी इले घेऊन जाईन, आणि तिकडे मग जोरात बोलते ना, तर मग लक्ष्मी भेटे. त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या, लेकरायले नाही घेऊन जा. हो, आता झगडे भांडण पाहत नाही लेकरं, तर लेकरं दचकते भेटेत. हो, त्याच्यानं म्हटलं नाही जात गड्या, म्हटलं मी राहतो म्हटलं इथंच. असं पाहिजे म्हणा चंद्रकलाबाईले, काही टेन्शन गिन्शन नको घेऊ म्हणा, होते म्हणा बरोबर. सगळं ठीक होते म्हणा, काही टेन्शन नाही घ्या लागत. हो आई, आता चांगले दिवस सारखेच दिवस नाही राहत ना, कधी कसे दिवस कधी कसे दिवस आहे का नाही, कधी चांगले दिवस कधी वाईट दिवस. आता काढा लागते हिमतीनं. हो हिमतीनं, नाही तर काय मग, हिम्मतच करा लागते कोणत्या गोष्टीसाठी. हिम्मत करूनच दिवस काढा लागते. हार नाही माना लागत कोणत्याच गोष्टीसाठी. मनावर विश्वास पाहिजे, स्वतःवर विश्वास पाहिजे, सगळं बरोबर होते, सगळं ठीक होते. देवावर विश्वास ठेवा, देवाचं नाव घ्या. हो, तसं नाही तर काय मग आई. चल मग ठीक आहे. काहून कुठं चालली? कुठं नाही हो, या रोहनले झोपून देतो. झोपला नाही तो, तर झोपून पाहतो. तो तर झोपला धाराजवळ, ह्या एक आहे ना इकडे मायाजवळ. हा काय, बरं झोपून दे त्याले. काही खात असन तर चारून दे, नाही तर काय पाहतो ना आता, वरण भात जर खाईन तर चारून देतो ना, झोपून देतो. ठीक आहे मग बाई, ठेवतो फोन. हो ठीक आहे. नाही ठीक आहे मग. रोहन, जेवण करता का बेटा? वरण भाता वरण भाता खाता काय? चाल, वरण भाता चारून देतो, मग झोपू आपण. आराम करू ना. आई, काय झालं मग, गेले काय योगेश भाऊ? कुठं व, आहे ना घरी आहे, जेवण करून राहिला तो. जेवण करून राहिले काहून? मावशी तर म्हणे हाकलतो म्हणे, घरात नाही येऊ देणार, आणि आता जेवायला दिलं. म्हणत होती, पण प्रीती आणि रूपा आणि आशा आल्या तिघी जणी. म्हणते मावशी माफ करून द्या म्हणते त्याले, झाली तर झाली म्हणते गलती, एक वेळा पोरग होय म्हणते, गलती सगळेनच होते, तर येऊ द्या म्हणते, घरात येऊ द्या त्याले. आता तुम्ही नाही जवळ करान तर कुठं जाईन. थोडंसं बोलल्या त्या चंद्रकलाले, चांगलं सांगितलं म्हणा, तर तिचंही मन मानलं. मग जाऊ दे म्हणते, गलती केली तर केली, पोरग होय, एक वेळा माफ करतो म्हणते, डबल नाही आले माफ नाही करणार. तर 2 दिवसापासून जेवण नाही केलं त्यानं, टेन्शन मध्ये आहे, तर कमजोरी आली त्याले. हा काय, हो, तर चंद्रकलाला म्हटलं जेवाचं दे, जेवण करू दे, आराम करू दे म्हटलं. आता त्याला काही बोलू नको, नाही काय, एक तर टेन्शन मध्ये आहे ना, अजून कायले टेन्शन द्या. हो
तर म्हटलं त्याला आराम करू दे आणि संध्याकाळी आणजो म्हटलं त्याला घरी, नाही तर मग फोन लावजो म्हटलं. मी शिन म्हटलं त्याला समजावाले बोलाले आता काय झालं काय नाही. कायच्यानं झगडे होऊन राहिले विचारपूस तर करा लागन ना. आणि जा लागन ना भवानीची भेट घेवाले. कुठं भावनाच्या घरी? हो जा नाही लागणार आता. येते नाही येत काहून झगडे करून राहिली. भेट तर घ्याच लागन, त्याच्याशिवाय होईन काय. असं तंग नाही करावं ना तिनं कोणाले. आता नवरा आहे म्हणून काय मनमर्जीच करन काय ते. हो ते आहे, जाऊन पाहिजे मग. पाहा लागन ना आता संध्याकाळी काय म्हणते थो उद्या म्हणते परवा म्हणते. नाही तर मग बोलावं लागन त्याला तिथं. तुम्ही या नाही तर मग आम्ही येतो. हो हो आईचा फोन आला होता आता मले. कुठं गेली म्हणे शांताबाई, सांगितलं तिकडे मावशीच्या घरा इकडे गेली. चंद्रकला मावशीचं पोरगं आलं म्हणून. तर कसं काय आला बा, काय झालं, काहून आला अशी विचारपूस करे. काय हो सांगितलं मी. तर काय हो म्हणे बिना कामाचं टेन्शन म्हणे चंद्रकला बाईच्या मागं. आतापर्यंत टेन्शन नाही काही नाही, मस्त दोघच जण म्हणे मस्त करणं खाणं सुखाचं राहणं होतं म्हणे. नाही तर काय व बिना कामाचं नाही तर काय मस्त हाशी खुशीनं राहत होते. कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही होतं दिले. होतं काय. नाही ना ताई बी तशीच म्हणे. काय म्हणे झोमाडं म्हणे बिना कामाचं. बाकी म्हणे तब्येतागी ठीक आहे. तर मी म्हटलं हो म्हटलं सगळ्याच्या तब्येतागी ठीक आहे म्हटलं. तर सांगजो म्हणे शांताबाईले फोन आला होता म्हणून. माय बाई पाय व तब्येतावरून आठवलं मले. रिंकूले फोन लावणार होते मी. फोन लावायचा राहिलाच तिले. काहून रात्री लावला होता ना तुम्ही रिंकू ताईले फोन? हो लावला होता मी. तेव्हा ते दवाखान्यात होती. तर मला म्हणे आई म्हणे मी घरी गेल्यावर फोन लावतो म्हणे. तर घरी गेल्यावर मग तिच्या मागं स्वयंपाक आहे, लेकराले पाय नाही, झोपून देणं आहे. त्याच्यानं तिनेही फोन नाही केला आणि मी नाही लावला नाही. मग म्हटलं दवाखान्यात गेली ते, दवाखान्यातून किती वाजता आली काय नाही. मग घरी येऊन स्वयंपाक बनवणं, लेकराले पायणं, चारून देणं, झोपून देणं. तिच्याच मागं राहते ना, त्याच्यानं फोन काही लावला नाही. आणि आज सकाळी लावतो म्हणत होती तर भुलून गेली. लावून पहा ना मग आता फोन लावून पहा तब्येत गिब्येत ठीक आहे का नाही आहे तर. हो लावून पाहतो ना आराम आहे का नाही आहे तर. लावून पहा मग. हॅलो हॅलो हाय बोल. काय हो फोनही नाही लावला त्या रिंकू. मीनं फोन नाही लावला तर. आता तूही कामात राहतं सकाळी, माया मागे कामं राहते. यायला ड्युटीवर जायचं राहते ना. 9 वाजता बनवून द्यायला लागते डब्बा 9 वाजेपर्यंत. त्याच्यानं फोन काही लावलाच नाही. आणि मग दुपारी यायले झुला देणं, चारून देणं, झोपून देणं. हो तर मी हे म्हणत होती आराम आहे काय म्हणू आता. आहे त्याला आराम का आताही चिडचिड करते. आहे ना आराम गिराम आहे. रात्री दवाखान्यात घेऊन गेली तिथं डॉक्टरले दाखवलं. आणि मग काल औषध दिलं डॉक्टरनं. तर आता तब्येत गिब्येत ठीक आहे. आता झोपला ना तो. दोघही जण झोपले आहे. काय तर लवकर घेऊन जात जाय दवाखान्यात. असं रडवत नको ठेवत जाऊ लेकरायले. काय म्हणे मग अजून डॉक्टर. काही नाही आहे नॉर्मल आहे म्हणे. आता वातावरणच आहे ना तापाजराचं, त्याच्यानं चिडचिड करत असन. तर दिली ना दवाई डॉक्टरनं बरोबर. ते दवाई देऊन राहिली आता. असं पाच जाय बरोबर. दोघावरही लक्ष ठेवत जाय. हो पाहतो नाही दोघाली तर पाहूनच राहिले मी. हो दोघाली पाच जाय. तुही तब्येत चांगली ठेवत जाय, बुवाची तब्येत चांगली ठेवत जाय. जेवण गिवण करत जाय. हो करतो ना करतो. काय बनवलं होतं मग आज काही नाही. चवळीच्या शेंगा, वरण भात आणि पोळ्या. हो परीच्यानं वरण भात तर पाहिजेच रोजच. हो वरण भात बनवाच लागते ना. आमच्यासाठी नाही पण तिच्यासाठी तर पहिले पाहिजे. कधी खिचडी कधी वरण भात, कधी काही द्यास लागते बनवून. हो तर कुकरमध्ये मांडून देत जाय थोडीशी. हो बनवतो ना. बाकी सगळं ठीक आहे तिकडे. कायचं ठीक आहे व आतापर्यंत ठीक होतं पण आता ठीक नाही आहे. काहून बा आता काय झालं. काय झालं योगेश आला ना गावात. काय बोलतं आला योग्य. दोघे जण आले काय. नाही दोघं कायले एकटाच आला. ते नाही आली भावना गेली आले सोडून. काय गेली नाही म्हणून आलाच नाही इकडे आता मावशीजवळ. हाकललं काय मग त्याला. हाकलतच होतो आम्ही दोघी जणी. घेत नाही होतो त्याला घरात. मावशी तर कुलूप गिलूप लावून इकडे आलती आपल्या घरा इकडे. हाकल म्हणे शांताबाई त्याले. माया अंगणात नाही पाहिजे म्हणे तो. हाकलतच होतो आम्ही पण प्रीती आशा गिशा आली. घेऊन घ्या मावशी माफ करून द्या एक वेळा. काकू माफ करून द्या. होतेच म्हणे लेकरायनं गलती. आता आपल्या नाही होऊन जाते म्हणे कधी कधी गलती. एक वेळा माफ करून द्या म्हणे. डबल माफ नका कर जा. तर चंद्रकला म्हणते बरं एक वेळा करून देतो म्हणते माफ. हो काय आता कुठं आहे मग तो. आपल्या घरी आहे का मावशीच्या घरी आहे. आहे ना मावशीच्याच घरी आहे. 2 दिवसापासून जेवण नाही केलं त्यानं. तर कमजोरी गेली आहे त्याले. तर जेवण करून राहिला तो. त्याला म्हटलं जेवण करू दे ना आराम करू दे. नाही काय बिना कामाचं टेन्शन नाही द्यावं आता. एक तर माणूस टेन्शन मध्ये आहे. हो आई चहा बनवू काय. रिंकू तुले लावतो म्हटलं थोड्या वेळानं फोन. हे बबिता आवाज देऊन राहिले काय म्हणते तर.
बरं ठीक आहे आई, पाय काय म्हणते वहिनी तर, आणि लावजो मला आठवणीनं, सांगजो काय म्हणते काय झालं तर. हो सांगतोच ना तुले. हे बबिता काय म्हणून राहिली तर पाहतो आणि लावतो मग तुले फोन. अजून मावशीच्या घरा इकडे जाऊन पाहा लागन ना. बरं बरं जाऊन पाहिजो. ठीक आहे आई, ठेवतो मग फोन. हो ठीक आहे ठेव मग. हो.